हॅलो, माझं नाव श्वेता अँड वेलकम बॅक टू माय डायरी. तर अजून एक मी शेअर करणार आहे माझा थॉट तुमच्यासोबत. तर जर सगळं आधीपासूनच ठरलेलं आहे किंवा लिखित आहे आणि जर हे आपल्याला माहीत आहे की हेच लिखित आहे, तर आपण इतकी जीवाची पराकाष्ठाच का करतो? आणि हा प्रश्न माझ्यासारखाच खूप जणांना पडलेला असेल. आणि जर नियतीने सगळं ऑलरेडी निश्चितच केलंय, की काय घडणार आहे, काय होणार आहे, तर मग इतके कष्ट का घ्यायचेत आयुष्यात? आणि तर ते यासाठी घ्यायचेत कारण आपल्याला ना कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्याचं फळ तुम्हाला कसं मिळणार आहे, हे ठरवण्याचा अधिकार नाहीये आपल्याला किंवा आपण असं म्हणू, की कर्म पण पाप-पुण्यातूनच कर्म होतात किंवा चांगल्या वाईट विचारांमधूनच कर्म होतात. तर ती आपण कर्म करत राहतो. चांगल्या कर्मांना चांगलं फळ मिळतं, वाईटांना वाईटच फळ मिळतं. पण माझ्या बाबतीत थोडंसं उलटं आहे. मला एक गोष्ट कळत नाही, की जेव्हा मी कर्म काहीतरी करते ना कांड, तेव्हा पूर्ण युनिव्हर्स, पूर्ण कायनातला ना, त्याचा बदला माझ्याकडून लगेच घ्यायचा असतो. पण जेव्हा माझ्यासोबत कोणीतरी काहीतरी करतं ना, तर त्यावेळेस असं का होत नाही? त्यांना लगेच पनिशमेंट का भेटत नाही? माझ्यासारखाच पटतो का तुम्हाला हा प्रश्न कधी?